वंचित वंचित एक झालाय ही दादागिरी मोडीत काढण्यासाठी। आणि म्हणून दिघांची जिल्हा परिषद गटातल्या प्रत्येक गावातल्या तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे, राजकारण एका वेगळ्या टप्प्यावरती आलाय आणि याच्या चुकीच्या पद्धतीचं राजकारण ठेचून काढलं पाहिजे। त्यासाठी तुम्ही भाजपाला मतदान देण्याची आवश्यकता आहे। आज दिघांची एवढी मोठी बाजारपेठ आहे, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करतो। एका माणसानं सांगावं बापू साहेबांच्याकडून किंवा माझ्याकडून किंवा पार्टीकडून एका माणसाला त्रास झालाय, आमचा तो स्वभाव नाही। आटपाडीच्या मार्केट मधल्या सगळ्या लोकांना विचारा, एवढी मोठी बाजारपेठ आहे, कुणाला धमकी, कुणावरती दादागिरी, कुणाला हॅरॅसमेंट करणं हे आमच्या स्वभावात नाही। हे सगळे प्रकार कसे चालू आहेत? आज दिघंची मध्ये कुठे नानांसारखा सामान्य माणूस उभा राहतो, मग तुम्ही मूळ ओबीसीतल्या तुमच्याकडे कार्यकर्ते होते का नाही उमेदवारी दिली? सगळ्या तालुक्यामध्ये तुम्ही जिथं जिथं बहुल मतदारसंघ आहे तिथं उमेदवारी दिली आहे, मग इथं तुम्हाला अशी उमेदवारी देण्याची गरज का पडली याचं उत्तर तुम्ही त्या लोकांना द्या। हा प्रश्न तुम्हाला आहे आणि तुम्ही दादागिरी करत नाही म्हणताय आमच्यावरती म्हणजे आम्ही सुसंस्कृत आहे। आमदार काय म्हणतोय, मी परवा कुठं तर ऐकलं की आम्ही सुसंस्कृत आहोत। अरे आम्ही म्हटलं बोलायचं नाही, अनिल भाऊंचं निधन झाल्यानंतर मी विषय सोडून दिला होता, म्हटलं जाऊ दे आपण ह्या विषयावरती बोलायचं नाही। तुम्ही आमचे संस्कार काढणार, तुम्ही आमची संस्कृती काढणार। अरे तुमच्या मातोश्रीचं निधन झालं, ही ती दुर्दैवी घटना आहे, प्रत्येकाला आई असते, आईचं निधन झाल्यानंतर दुःखाचा डोंगर कोसळतो। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला भेटायला आले, तुम्ही कार्यकर्त्यांना घोषणा देताय की मंत्री करा मंत्री करा मंत्री करा। ही तुमची लायकी, हे तुमचे संस्कार, ही तुमची संस्कृती? कुठं आहे हे संस्कृती? काळा सगळ्या चॅनलवरती ह्या बातम्या आहेत, मुख्यमंत्री महोदय सांगतो मला येत आहेत आणि तुम्ही पोरांना घोषणा द्यायला होतात की मंत्रीपद द्या। म्हणजे तुम्हाला राजकारण आईपेक्षा श्रेष्ठ होतं। आम्हाला हे सगळ्या गोष्टी बोलायच्या नव्हत्या, परंतु तुम्ही जो हा आणलाय ना इथं मतदारसंघामध्ये, आम्ही सुसंस्कृत आहे, आम्ही दादागिरी करत नाही, आम्ही दादागिरी करत नाही, मग इथं 100 गाड्या कुठल्या आल्या? तुम्ही दादागिरी करत नाही। आज निंबवडे गटामध्ये गार्डीची पोरं पाठवणार आहे पैसे वाटायला, आता प्लॅनिंग त्यांचं सुरू आहे। तुमची जर नाही आज कातडी काढली ना गोपीचंद एवढा मस्ती आली काय तुम्हाला? एवढा माल आलाय? तुझी गाडीची पोरं आज पाठव, जर बिना कपड्याची माघारी नाही पाठवली तर माझं नाव या मतदारसंघामध्ये फिरताना सुद्धा दादागिरी केली अजिबात थकून घेऊ नका। हे काय पाकिस्तान आहे, हे काय अफगाणिस्तान आहे, हे काय इराण इराक आहे, हे काय तुर्कस्तान आहे? अरे आम्ही भारतामध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये राहतो आणि त्याच सांगली जिल्ह्यामध्ये दिघंची मध्ये आटपाडीत निंबवड्यामध्ये खरसुंडीत करगंडीत शेतपळ्यात घरात राहतो। आम्ही इथंच वाढलोय ना, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी।